इडली आपण नेहमी खातो, तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हैदराबादी स्पेशल स्पॉट इडली बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे घेतलेलं आहे नॉर्मल इडलीचं बॅटर। इडलीचं बॅटर घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल, किंवा तुम्ही इथे इन्स्टंट रवा बॅटर सुद्धा इडलीचं वापरू शकतात। त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ। आता इथे तव्यावर तेल गरम केलं होतं, त्यामध्ये मी टाकत आहे घरी बनवलेलं तूप। तुम्ही ते बटर सुद्धा वापरू शकतात। तेल मेल्ट झालं की लगेच टाकणार आहे जिरं। जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। जिरं फ्राय झालं की बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आणि कांदा सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा पण इथे चांगला फ्राय झालेला आहे। त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो सुद्धा पण आपण चांगला इथे शिजून घेणार आहोत। कांदा टमाटा फ्राय झाला की टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित ती पण मिक्स करून फ्राय करून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये टाकत आहे सुके मसाले। त्यात आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि मेन म्हणजे टाकणार आहे 1 टेबलस्पून पावभाजी मसाला। ह्या पावभाजीच्या मसाल्याने आपली इडली छान टेस्टी बनेल। हे मिक्स करायचं आहे आणि मसालेसुद्धा आपण एक अर्धा मिनटं तरी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आता मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्याचे मी 3 भाग करून घेतले होते। आता त्यावर टाकणार आहे आपली इडलीचं बॅटर। तुम्ही इन्स्टंट रवा इडलीचं बॅटर पण इथे वापरू शकता। तर रवा इडली कशी बनवायची याचा व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल। आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवणार आहे। स्लो फ्लेमवर ह्यावर झाकण ठेवणार आहे आणि एका साईडने इडली आपण चांगले शिजवून घेणार आहोत। पलटायची घाई करायची नाही आहे। इडलीचा वरचा भाग पूर्ण कोरडा होईपर्यंत स्लो गॅसवर हे आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। वरतून थोडीशी टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडासा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ। आता एका साईडने आपली इडली छान शिजलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। वरचा भाग पण चांगला ड्राय झालेला आहे। आता ही इडली आपण पलटून घेणार आहोत बघा ह्या प्रकारे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिटं ही इडली छान फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, छान जाळी अशी इडलीला पडत आहे। आता दोन्ही साईडनी इडली मी चांगली इथे फ्राय करून घेतली आहे। तुम्ही ते बघू शकता किती जाळीदार आपली इडली बनलेली आहे। ते मी काढून घेते। चला आता मंडळी, इथे झटपट बनणारी आपली स्पॉट इडली खाण्यासाठी रेडी झालेली आहे। अगदी साधी सोपी झटपट बनणारी रेसिपी आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।